पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी पोलिसांनी चोरी झालेले 50 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले। 5 लाख रुपयांचे हे मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत दिलेत। मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास करत ते मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले। पीएमआरडीएच्या 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर झाली। अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी सोडत असणारे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 55 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 285 सदनिक आहेत। या घरांसाठी सोडतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणारे अर्ज भरण्यासाठी 27 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या पारगामध्ये एका 8 वर्षाच्या मुलावर बिबट्यानं हल्ला करत त्याला ठार केलं। या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली आहे, त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करणं किंवा ठार करण्याचं मोठं आव्हान आता वन विभागापुढे असणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे। शहरातल्या 32 प्रभागांमध्ये 17,13,000 मतदार नोंदवले गेलेत। यामध्ये 9,57,000 पुरुष आहेत, 8,07,000 महिलांचा समावेश आहे। पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बल्लाळवाडीमध्ये एका शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पाळीव कुत्र्यानं जोरजोरानं भुंकत या बिबट्याला पळवून लावलं, मात्र बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे आहे। समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे। सिन्नरमध्ये कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी आहेत। मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटला। नाशिकच्या येवल्यातल्या पिंपळगाव टोलनाक्याची मुदत संपली आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला। या टोलनाक्याची मुदत संपल्यानं यापुढे या टोलनाक्याला कुठलीही मुदतवाढ देऊ नये अशी ठाम मागणी करण्यात आली। पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग येवला शहरातून जात असल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून शहरामध्ये तीव्र वाहतुकीची कोंडी होती। अवजड वाहनं, खासगी बस, ट्रक, स्थानिक वाहतूक एकाच मार्गावरून जात असल्यानं परिस्थिती बिकट झाली आहे। त्यामुळे पुणे इंदोर महामार्गासाठी त्वरित पर्यायी मार्गाचा बायपास मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडली आहे। निफाडचा पारा 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला आहे, त्यामुळे गहू पिकावर आलेले दवबिंदू आता गोठल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढलाय, तापमानात सातत्यानं घसरण होतीये। उत्तरेकडून थंड वाऱ्याचं प्रमाण आणखी वाढलंय, त्यामुळे राज्यात हाडं गोठवणारी थंडी वाढली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवण्यात येते। याबाबत महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली। विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची आणि कोणी वापरत असेल तर त्याला प्रतिबंध घालण्याचीही शपथ देण्यात आली। संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। जिल्ह्यातल्या 268 केंद्रांवर या परीक्षा सुरळीतपणे सुरू झाल्यात। BA, BSc, BCom या अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी 22 अधिकाऱ्यांची पदोन्नती झाली। या महापालिकेमध्ये अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली नव्हती, तर आता प्रशासक श्रीकांत यांनी काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आहे।